आपण एक कल्पना करूया. समजा आपण 1 लाख रुपये खर्च करून बाजारातला सर्वात लेटेस्ट, सर्वात भारी स्मार्टफोन विकत घेतलाय. पण जेव्हा आपण तो चालू करतो, तेव्हा लक्षात येते की त्यात ऑपरेटिंग सिस्टीम मात्र चक्क 90च्या दशकातली टाकलीये. मग काय होईल? म्हणजे तो नक्कीच हँग होईल. हो, अगदी बरोबर. आपण त्यावर नवीन ॲप्स डाउनलोड करण्याचा प्रयत्न करू, हायस्पीड गेम्स खेळायला जाऊ आणि तो फोन भयानक हँग होईल, सारखा क्रॅश होईल किंवा पूर्णपणे बंदच पडेल. आणि आज आपल्या आजूबाजूला जे घडतंय ना, ते अगदी असंच आहे. खरंय. विद्यार्थी सतत प्रचंड तणावाखाली आहेत, पालक सतत घाबरलेले आहेत आणि आपली संपूर्ण शिक्षण किंवा रोजगार व्यवस्था कुठेतरी आतून कोलमडताना दिसतीये. याचं कारण अगदी हेच आहे. आपण 21व्या शतकातली स्वप्न पाहतोय, पण ती पेलणारी आपली व्यवस्था अजूनही जुन्याच सॉफ्टवेअरवर अडकलीये. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हो, आणि अतिशय अचूक उदाहरण दिलंत. हाच तो मोठा विरोधाभास आहे, जो आजच्या आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आज आपण संदीप चव्हाण यांच्या "व्हेन ॲस्पिरेशन एक्सीड्स आर्किटेक्चर" या पुस्तकाचा सखोल अभ्यास करणार आहोत. हो, कारण हे पुस्तक आजच्या परिस्थितीवर खूप प्रकाश टाकतं. अगदी. म्हणजे आजच्या काळात तंत्रज्ञान, माहिती आणि संधींची तशी कोणतीही कमतरता नाहीये. मानवी इतिहासात आजवर कधी झाली नव्हती इतकी प्रगती आपण केली आहे. पण तरीही एक समाज म्हणून आपण इतके अस्वस्थ का आहोत? चव्हाण म्हणतात की आजची ही अस्थिरता केवळ वाढत्या लोकसंख्येमुळे नाहीये, तर ती एका खोलवर रुजलेल्या असमतोलाचा परिणाम आहे. आणि हा असमतोल नक्की कशातला आहे? हा असमतोल आहे आकांक्षा आणि संरचना यांच्यातला. म्हणजे बघा, आकांक्षा म्हणजे आपली स्वप्न आणि संरचना म्हणजे त्या स्वप्नांना आधार देणारी व्यवस्था. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. कारण आकांक्षा आणि संरचना हे शब्द ऐकायला थोडे तांत्रिक वाटतात. याचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी कसा संबंध जोडता येईल? नक्कीच. या पुस्तकात हे समजून घेण्यासाठी एक खूप भारी आणि सोपं रूपक वापरलं आहे. संरचना किंवा आर्किटेक्चर म्हणजे एक पूल समजा, आणि आकांक्षा म्हणजे त्या पुलावरून पलीकडे, म्हणजे एका चांगल्या भविष्याकडे जाण्यासाठी धावणारी गर्दी. अरे वा, हे खूप छान चित्र डोळ्यांसमोर उभं करतंय. हो ना. आता विचार करूया, एखादा पालक जेव्हा आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिवस रात्र कष्ट करतो, तेव्हा ती त्यांची आकांक्षा असते. ती एक प्रकारची ऊर्जेने भरलेली गर्दी आहे. आणि दुसरीकडे आपली शिक्षण व्यवस्था, शाळा, कॉलेज, रोजगार देणाऱ्या कंपन्या, सरकारी संस्था, हे सगळं मिळून तो पूल बनतो. म्हणजे एका बाजूला आपली स्वप्न आणि दुसऱ्या बाजूला ती पूर्ण करण्याची व्यवस्था. पण मला एक सांगा, जर स्वप्न पाहणं किंवा आकांक्षा बाळगणं ही मानवी प्रगतीची पहिली पायरी असेल, तर ती अचानक समाजासाठी एक ओझं कशी बनली? आपण तर नेहमी स्वप्ने मोठी पहा असंच ऐकत आलो आहोत ना. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आकांक्षा असणं ही अजिबातच चुकीची गोष्ट नाहीये, किंबहुना तीच प्रगतीची इंजिन आहे. पण प्रश्न गतीचा आहे. चव्हाण याला आर्किटेक्चर लॅग म्हणतात. आर्किटेक्चर लॅग. हो, आजच्या माहितीच्या स्फोटामुळे आणि स्मार्टफोनमुळे एका अतिशय छोट्या गावातल्या मुलाची आकांक्षा थेट जागतिक पातळीवर पोचली आहे. त्याला आता इंस्टाग्रामवर बघून उद्या सिलिकॉन व्हॅलीत जायचे. स्वप्ने डिजिटल वेगाने वाढत आहेत. पण दुसरीकडे एक चांगलं मेडिकल कॉलेज उभं करायला, लाखो दर्जेदार नोकऱ्या निर्माण करायला किंवा संस्थात्मक गुणवत्ता वाढवायला अनेक दशके लागतात. म्हणजे व्यवस्था संथ आहे. अगदी बरोबर. व्यवस्था संस्थात्मक वेगाने म्हणजे अतिशय संथ गतीने चालते. त्यामुळे होतं काय की गर्दी पुलाच्या क्षमतेपेक्षा कैक पटीने आणि वेगाने वाढते आणि मग त्या पुलावर भयानक ताण येऊ लागतो. तो पूल हलू लागतो. अरे बापरे, म्हणजे एका बाजूला आपल्याकडे बुलेट ट्रेनच्या वेगाने धावणाऱ्या अपेक्षा आहेत आणि त्या धावण्यासाठी आपण जो ट्रॅक दिलाय तो अजूनही नॅरो गेजचा आहे. अगदी अचूक. आणि हा पुलावरचा ताण सध्या सर्वात जास्त कुठे दिसत असेल तर तो आपल्या शिक्षण व्यवस्थेत दिसतो असं मला वाटतं. हो, संदीप चव्हाण यांच्या मते शिक्षण व्यवस्था हे या समस्येचं मुख्य केंद्र बनलं आहे. आज जर आपण बघितलं तर भारतात नीट किंवा जेईई सारख्या ज्या परीक्षा आहेत, त्या आता फक्त विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोजणाऱ्या साध्या चाचण्या राहिलेल्या नाहीयेत. त्या अक्षरशः जीवन मरणाचे प्रश्न बनले आहेत. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण मला हे अगदी एखाद्या म्युझिकल चेअरच्या खेळासारखं वाटतं. आपण विचार करूया, खुर्च्या फक्त 2 आहेत आणि त्या मिळवण्यासाठी धावणारे हजारो लोक आहेत. हो, आणि म्युझिक थांबल्यावर काय होतं? ज्यांना खुर्ची मिळत नाही त्यात त्या हजारो लोकांची काही चूक नसते. ते वेगानेच धावत होते.
पण मुळात खुर्च्यांची संख्याच इतकी कमी आहे की बहुतेकांना अपयश येणारे हे आधीच ठरलेलं आहे. आणि ह्याच भयानक परिस्थितीला चव्हाण प्रतिष्ठेचा सापळा किंवा द प्रेस्टीज ट्रॅप म्हणतात. आपल्या समाजाने यशस्वी होण्याचे अत्यंत मोजकेच मार्ग ठरवून दिले आहेत. म्हणजे डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा किंवा प्रशासकीय अधिकारी व्हा, तरच तुम्ही आयुष्यात काहीतरी उखडलंय असं समाज मानतो. खरंय. आणि हा एक असा सापळा आहे ज्यामुळे लाखो मुलं आणि त्यांचे पालक एकाच अरुंद वाटेवर धावत आहेत. जेव्हा समाजाची प्रतिष्ठा अशा मोजक्याच व्यवसायांमध्ये अडकून पडते तेव्हा तिथे स्पर्धा इतकी जीवघेणी होते की ती माणसाला आतून पोखरून काढते. हो, आणि या प्रचंड स्पर्धेतूनच एक नवीन आजार जन्माला आलाय, ज्याला पुस्तकात गुणवत्तेची महागाई किंवा मेरिट इन्फ्लेशन म्हटलंय. मेरिट इन्फ्लेशन म्हणजे कसं? पूर्वी 90च्या दशकात किंवा 2000च्या सुरुवातीला 90% मार्क मिळवले की भविष्य सुरक्षित मानलं जायचं. आता एका विद्यार्थ्याला 99% मिळाले तरी तो रडतोय कारण त्याला हव्या त्या कॉलेजला ऍडमिशन मिळत नाहीये. हे कसं शक्य आहे? 99% मिळवून माणूस अयशस्वी कसा होऊ शकतो? हाच तर मेरिट इन्फ्लेशनचा भयानक परिणाम आहे. आज केवळ कठोर परिश्रम पुरेसे राहिलेले नाहीयेत. स्पर्धा इतक्या टोकाला पोचली आहे की आता यशाचं मोजमाप अत्यंत सूक्ष्म पातळीवर होऊ लागलं आहे. जेव्हा लाखो मुलं एकाच परीक्षेला बसतात तेव्हा अर्ध्या मार्काने किंवा एका छोट्याशा चुकीने हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य बदलतं. बापरे, अर्धा मार्क? हो, जेव्हा गुणवत्ता इतकी फुगते तेव्हा सर्वसाधारण आणि चांगल्या प्रयत्नांना काहीच किंमत उरत नाही. विद्यार्थी दिवसाचे 15-15 तास अभ्यास करूनही स्वतःला असुरक्षितच समजतात. आणि जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडून पाहिलं ना, तर जेव्हा एखाद्या परीक्षेवर एका मुलाचं भविष्य, कुटुंबाची आर्थिक प्रगती आणि समाजातील प्रतिष्ठा हे सगळंच अवलंबून असतं, तेव्हा तिथे पेपरफुटीसारखे गैरप्रकार वाढतात. म्हणजे हे केवळ गुन्हेगारीचं स्वरूप नाहीये? अजिबात नाही. हे एका अतिरेकी ताणाखाली पूर्णपणे कोसळत असलेल्या व्यवस्थेचं, त्या हदरणाऱ्या पुलाचं लक्षण आहे. हे खरंच खूप अस्वस्थ करणार आहे. पण एक गोष्ट इथे मला विचारावीशी वाटते. जेव्हा आपण या जीवघेण्या स्पर्धेबद्दल बोलतो तेव्हा आपण नेहमी पालकांकडे बोट दाखवतो. आपण म्हणतो की पालकांच्या अवास्तव अपेक्षांमुळे ते मुलांना या प्रेशर कुकरमध्ये ढकलतात. पालकच या पूर्ण प्रक्रियेत खलनायक आहेत असा एक सर्वसामान्य समज आहे. पण पुस्तक वाचताना मला जाणवलं की चव्हाण यांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. हो, आणि मी सांगेन की हा या पुस्तकातला सर्वात भावनिक आणि विचार करायला लावणारा भाग आहे. संदीप चव्हाण पालकांना अजिबात खलनायक मानत नाहीत. ते पालकांच्या या सततच्या दबावाला घाबरलेले प्रेम किंवा फ्रायटन्ड लव्ह असं नाव देतात. घाबरलेलं प्रेम म्हणजे नेमकं काय? म्हणजे असं बघा, पालक मुलांवर जो दबाव टाकतात तो केवळ त्यांना आपला मुलगा डॉक्टरच झालेला पाहायचा आहे या महत्वाकांक्षेपोटी नसतो, तर त्यामागे खूप मोठी आणि खोल भीती असते की माझं मूल या निर्दयी स्पर्धेत मागे तर पडणार नाही ना. अच्छा, म्हणजे ती असुरक्षितता आहे. ज्ञान आणि नोकऱ्या कपातीचं वातावरण ते रोज पाहतात. त्यांना वाटतं की आपल्या मुलाच्या वाट्याला तो भयानक संघर्ष येऊ नये. या सुरक्षिततेच्या शोधात प्रेमाची जागा नकळतपणे प्रचंड भीती घेते. ते मुलाला ढकलतात कारण त्यांना वाटतं की धावला नाही तर तो चिरडला जाईल. अरेच्छा, म्हणजे जे पालक स्वतःला कठोर दाखवतात किंवा मुलांच्या मार्कांवरून त्यांना सतत बोलतात ते आतून स्वतःच खूप असुरक्षित आहेत. आणि मग याच भीतीचा फायदा कोण घेतं? तर हे जे गल्ली-गल्लीत कोचिंग क्लासेस आणि मार्गदर्शन केंद्रांचं एवढं मोठं साम्राज्य उभं राहिलंय ते. म्हणजेच हे कोचिंग क्लासेस आजाराचं कारण नसून त्या आजारावर निर्माण झालेलं एक तात्पुरतं आणि प्रचंड महागडं बँडेड आहे का? अगदी अचूक ओळखलत. जेव्हा आपली मुख्य शिक्षण व्यवस्था म्हणजे आपल्या नेहमीच्या शाळा किंवा महाविद्यालये विद्यार्थ्याला आजच्या जगात यशस्वी करून दाखवण्याची हमी देऊ शकत नाहीत, तेव्हा पालकांचा त्या मुख्य पुलावरचा विश्वास उडतो आणि मग ते एका समांतर व्यवस्थेकडे वळतात. समांतर व्यवस्था? हो, चव्हाण याला असमंजसची अर्थव्यवस्था किंवा मिसअलाइनमेंट इकॉनॉमी म्हणतात. ही अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने भीतीचा व्यापार आहे. भीतीचा व्यापार हे शब्द खूप टोचणारे आहेत, पण ते कसे काम करतात? इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की पालक लाखोंची फी भरून कोचिंग क्लासला नक्की काय विकत घेतात. ते केवळ गणिताचे किंवा विज्ञानाचे तास विकत घेत नाहीत, ते एका प्रकारची निश्चितता विकत घेत असतात. हो, त्यांना हमी हवी असते. अगदी. आजचा हा व्यवसाय लोकांच्या याच असुरक्षिततेवर उभा आहे. तुमचे मूल मागे पडेल ही भीती विकून नफा कमावला जातो. पालक या अनिश्चिततेपासून वाचण्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार होतात.
हे खाजगी क्लास पालकांच्या याच भीतीला एका खोट्या आशेचं स्वरूप देतात. व्यवस्थेत जेव्हा मोठी पोकळी असते तेव्हा माणसं अशीच खाजगी आणि महागड्या पर्यायांकडे वळतात. आणि या सगळ्याचा सर्वात भयंकर फटका कोणाला बसत असेल तर तो त्या मुलांच्या नैसर्गिक टॅलेंटला. म्हणजे समजा एखादा मुलगा उत्तम चित्रकार बनू शकतो, पण त्याला जबरदस्तीने इंजिनिअरिंगला बसवलं जातं. या सर्वांचा केवळ एका कुटुंबावर नाही तर एक देश म्हणून दीर्घकालीन काय परिणाम होतो. कारण आपण फक्त व्यक्तींच्या तणावाबद्दल बोलतोय, पण समाजाच्या पातळीवर याचं नुकसान किती मोठं आहे. इथेच संदीप चव्हाण यांनी पुस्तकात एक अत्यंत क्रांतिकारी संकल्पना मांडली आहे, राष्ट्रीय बुद्धिमत्ता किंवा नॅशनल इंटेलिजन्स. राष्ट्रीय बुद्धिमत्ता म्हणजे देशातल्या मुलांच्या सरासरी IQ बद्दल बोलतोय का आपण, की आपल्याकडे किती हुशार मुलं आहेत किंवा किती लोक पदवीधर आहेत याबद्दलची आकडेवारी? नेमकं हेच आपल्याला नेहमी वाटतं, पण चव्हाण म्हणतात की हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. एखाद्या राष्ट्राची बुद्धिमत्ता केवळ विद्यार्थ्यांच्या IQवर किंवा त्यांना परीक्षेत किती गुण मिळतात यावर ठरत नाही. ती यावर ठरते की तो देश आपल्याकडे उपलब्ध असलेल्या विविध प्रतिभेचा किती योग्य आणि प्रभावी वापर करतो. आता समजलं. म्हणजे हे अगदी असं आहे की आपल्याकडे जगातली सर्वोत्तम क्रिकेट टीम आहे, पण आपण आपल्या सर्वात उत्कृष्ट फलंदाजाला बळजबरीने फास्ट बॉलिंग करायला सांगतोय आणि उत्कृष्ट स्पिनरला ओपनिंग बॅटिंग करायला पाठवतोय. क्या बात है. हे उदाहरण अगदी तंतोतंत लागू होतं. हो ना. टीममध्ये टॅलेंट प्रचंड आहे, पण ते पूर्णपणे चुकीच्या जागी अडकलेलं आहे. होय. जर एखादा उपजत उत्तम शिक्षक किंवा एखादा अप्रतिम कलाकार केवळ सामाजिक दबावामुळे आणि प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी नाखुश इंजिनियर बनत असेल, तर ती केवळ त्या व्यक्तीची वैयक्तिक हार नसते. चव्हाण याला नॅशनल इंटेलिजन्स लॉस म्हणजेच राष्ट्रीय बुद्धिमत्तेची गळती म्हणतात. बुद्धिमत्ता नष्ट होत नाही तर तिची दिशा चुकते. बापरे, हे खूपच गंभीर आहे. नक्कीच. सर्वांना एकाच साच्यात बसवल्याने, एकाच परीक्षेत मोजल्याने देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान होते. देशाची नवनिर्मितीची, इनोव्हेशनची क्षमताच तिथे खुंटते. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जर ही समस्या इतकी खोल रुजलेली असेल, जर ही नुसती विद्यार्थ्यांची किंवा पालकांची समस्या नसून आपल्या संपूर्ण व्यवस्थेची आणि राष्ट्रीय बुद्धिमत्तेची समस्या असेल, तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? मला वाटतं इथेच आपले नेते, राजकारणी, संस्था चालक यांची भूमिका महत्त्वाची ठरते. पण त्यांनी ही डिजिटल वेगाने धावणारी आकांक्षा आणि आपली कासवाच्या गतीने चालणारी संस्थात्मक व्यवस्था यातील दरी भरून कशी काढावी? चव्हाण आधुनिक नेत्यांना अत्यंत स्पष्ट आणि व्यावहारिक सल्ला देतात. संस्था या नैसर्गिकरित्या संथ असतात, हे आपण बदलू शकत नाही. पण आता यापुढे नेतृत्व करणं म्हणजे केवळ संस्थांचं रोजचं व्यवस्थापन करणं राहिलेलं नाहीये. आजच्या नेत्यांना समन्वय किंवा सिंक्रोनायझेशन साधावं लागेल. समन्वय म्हणजे आकांक्षा आणि संरचनेचा ताळमेळ का? बरोबर. जेव्हा विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढतो, एखादा विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलतो किंवा तरुणांमध्ये प्रचंड चिंता वाढते, तेव्हा ते त्यांचं केवळ वैयक्तिक किंवा मानसिक अपयश नसतं. ते या सिस्टीमच्या, व्यवस्थेच्या कमकुवतपणाचे संकेत किंवा सिग्नल्स असतात. डॅशबोर्डवर जसा लाल दिवा लागतो ना तसे? अगदी बरोबर. हे समाजाचे लाल दिवे आहेत. नेत्यांनी हे धोक्याचे संकेत वेळेत वाचायला शिकले पाहिजेत. म्हणजेच केवळ भाषणांमधून लोकांना मोठी स्वप्न दाखवणं खूप सोपं आहे. आपण महासत्ता बनू, आपण हे करू, हे सांगणं सोपं आहे. पण त्या स्वप्नांना सामावून घेणारी रुंद व्यवस्था निर्माण करणे हे खरे नेतृत्वाचे काम आहे. होय. केवळ स्वप्ने दाखवून चालणार नाही, तर ती स्वप्न पेलण्याची क्षमता असलेली संरचना मजबूत करावी लागेल. जो पूल आपण सुरुवातीला पाहिला त्याची रुंदी वाढवावी लागेल. समाजाच्या आकांक्षेचा वेग ओळखून त्यानुसार नवीन वाटा, नवीन संधी आणि नवीन लवचिक व्यवस्था वेगाने निर्माण करणे हेच आता खऱ्या नेतृत्वाचं मुख्य कर्तव्य असायला हवं. एकंदरीत या संपूर्ण चर्चेवरून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते आणि ती मला खूप आशादायी वाटते. आपल्याला लोकांची स्वप्न किंवा आकांक्षा कमी करण्याची अजिबात गरज नाहीये. मानवी प्रगतीसाठी स्वप्न पाहणं अत्यंत आवश्यकच आहे. काळाची गरज आहे ती फक्त या धावणाऱ्या गर्दीला पेलू शकेल असा एक अत्यंत मजबूत आणि अनेक पदरी रुंद पूल बांधण्याची. हो, अगदी खरंय. आपली मुले केवळ परीक्षेत यशस्वी झाली पाहिजेत असं नाही, तर ती एक माणूस म्हणून समृद्ध झाली पाहिजेत आणि त्यांच्या नैसर्गिक प्रतिभेला योग्य वाव मिळाला पाहिजे. म्हणूनच संदीप चव्हाण यांच्या एका महत्त्वाच्या निष्कर्षावर भर देणं गरजेचं आहे.
गर्दी पुलावरून धावत असतानाच आपल्याला तो पूल अधिक मजबूत करायचा आहे, याच एका वाक्यात जर या संपूर्ण विश्लेषणाचे सार सांगायचे असेल तर ते असे आहे: स्थिर समाज आकांक्षा आणि संरचना यांचा एकत्रित विकास करतात, जेणेकरून मानवी क्षमता चिरदडली न जाता विस्तारत राहील. हाच तो समतोल आहे जो आपल्याला साधायचा आहे. मानवी क्षमता चिरडली न जाता विस्तारत राहील. अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारी ओळ आहे ही. या सगळ्या सखोल चर्चेनंतर जाता जाता एक विचार सतत मनात घोळतोय. जर आपली आजची संपूर्ण शिक्षण आणि करिअरची व्यवस्था भूतकाळातील मागे पडण्याच्या भीतीवर उभी असेल, तर आपण असा विचार करूया, केवळ आशा आणि प्रत्येकाच्या वेगळ्या प्रतिभेचा आदर यावर आधारित व्यवस्था आपण नव्याने डिझाईन केली तर ती कशी दिसेल? तो नवा पूल कसा असेल? हा विचार नक्कीच अंतर्मुख करणार आहे आणि यावर आपण सर्वांनी मिळून विचार करायला हवा.